आणि 3 धावांची पेनल्टी घेऊन आता मैदानात उतरावं लागेल पिंपळा संघाला. तर खेळाला सुरुवात दोन्ही संघांना अगदी ऑल द बेस्ट. आपण लगेच खेळाची सुरुवात करतोय. दोन्ही फलंदाज पाहतो आपण. जय श्रीराम संघाकडून सलामीची जोडी मात्र सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. सूरज आणि त्याच्या सोबतीला आकाश ही 2 फलंदाज आता मैदानात असतील. आकाश ठाणगे आणि त्यांना 7 मितीय निश्चितच सूरज जाळेकर यांची. तर पहिल्या षटकाला सुरुवात करतात यतीश पाटील. आपण होते एक होणार खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. आणि पहिला चेंडू यष्टिरक्षक चकले, क्षेत्ररक्षक देखील चकलेत आणि चेंडू निघून चाललाय तो सीमा रेषा ओलांडताना हा सुरेख असा चौकाराने सुरुवात होते. बाय स्वरूपात का होईना सुरुवात मात्र संघाची होतीये ती प्रथमतः चौकाराने. आणि चौकारानेच खातं उघडलं गेलं ते संघाचं. फलकावर धाव संघ 4. तर जय श्रीराम संघाला प्रथमतः बॅटिंग इथे करावी लागते कारण टॉस जिंकलं होते ते पिंपळा संघाने. प्रथमतः या सकाळच्या सत्राचा लाभ उठवावा आणि फायदा उठवण्याच्या दृष्टीने सुरुवात होत होती. तर यतीश पाटील एक लिजंड क्रिकेटर म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. अतिशय एक इन्फॉर्म फलंदाज आहे, इन्फॉर्म खेळाडू आहे. चालेल 4 मॅचला नंतर नवीन घेऊन या. तर या दरम्यान मात्र चौकाराने इथे बोनस स्वरूपात म्हणावं गेलं संघाला कुठल्याही प्रकारची प्रयत्न न करता धावाल्यात. आणि त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू याचा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्यापैकी चेंडूला फटकवला गेला. 30 मध्ये चेंडू स्टॉप केला गेला देखील. आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. यावेळेस खातं उघडतायत ते सूरज आणि संघाची धावसंख्या आता 5 वर जाऊन पोहोचलेली. पहिल्या 2 चेंडूचा इथे खेळ संपतोय. अतिशय चांगलं हे वातावरण आहे. चांगल्यापैकी पोषक खेळपट्टी जी बनवली गेली आहे आयोजकांनी. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित भगवा करंडक आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि पुढच्या चेंडूला अगदी बॅकफुटला जाताना चेंडू आपण अप्परकट मारली गेली आहे आणि चेंडू निघतोय तो बॅकवर्ड पॉईंटवरून सरळ सीमा पार होताना चौकार. तर दोन्ही फलंदाज पाहतो आपण आपली खाती उघडताना. यावेळेस खातं उघडले ते आकाश यांनी. संघाची धावसंख्या मात्र या चौकाराने जाऊन पोहोचले फलकावरती 9 या अंकावर. आतापर्यंत 3 चेंडू जे मार्ग झालेत या षटकात यतीश पाटील एक चांगला मारा करू लागलेत. सुरुवातीला चेंडू त्यांचा पहिला आपण थोडासा बाय स्वरूपात गेला होता पण त्यानंतर अचूकता पाहायला मिळाली ती या षटकामध्ये. आणि 3 चेंडू आतापर्यंत संपताना संघाची धावसंख्या फलकावर नक्कीच चांगलीपैकी झाली आहे ती 9 धावा. तर षटकातून पुढचा चेंडू इथे थोडासा आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा स्वेअरलेग पंचाच्या बाजूने यावेळेस फटकावला. पॉवर प्लेअरचा पुरेपूर फायदा उचलतायत फलंदाज. आणि यावेळेस देखील दुसरा चौकार पाहायला मिळतो बॅटमधून. थँक्यू. तर धावसंख्या पोहोचली फलकावरती एकंदरीत 13 धावा. पुढचा चेंडू अगदी सन्मान दाखवत चेंडू अगदी हलकेसं स्टिअर केला गेला आणि फलंदाज त्यावर एक चांगल्यापैकी ते खेळ पाहतोय आपण. खेळ करत असताना हे दोन्ही फलंदाज सुरुवात मात्र जरी सावध जरी असले तरी आक्रमकपणा देखील आपण पाहिलं असेल की 2 चांगले स्ट्रोक मारताना चौकार देखील आले. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 14 वर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. यतीश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अगदी मोठा त्याचा रनअप पाहायला मिळतो. या चेंडूला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या बाजूला फटकवलं गेलं आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे त्याचा फायदा फलंदाज घेत असताना मात्र चेंडूची आता यावेळेस फील्ड होती आहे. तोपर्यंत फलंदाजांनी 3ऱ्या धावेसाठी देखील विचार केला आहे आणि 3 धावा या काळामध्ये पूर्ण केल्या गेल्यात. चांगल्यापैकी रणनीती बिटवीन पाहण्याजोगं झालं आणि अशा प्रकारे एका चांगल्या षटकाची खेळ संपतोय. पहिल्या षटक जे संपलं गेलं पॉवर प्लेचा त्यामध्ये पॉवरफुल अशी बॅटिंग पाहायला मिळाली ती अर्थात गौरापूर संघाच्या या 2 सलामीवीरांची. कारण धावसंख्या बघता बघता फलकावर लागली आहे ती 17 धावा बिनबाद 17 अशी ही सुरुवात मिळते. ती संघाला एक चांगली स्वप्नावत सुरुवात मिळाली गेला कारण एक समोरच्या बाजूला तगडा संघ पण बघतोय. तर अर्थात पिंपळा संघ त्यांच्या विरोधात मात्र ही सुरुवात निश्चितपणे चांगली झाली आहे. कारण यंदाचा सीझन जर पाहिला तर इथे पिंपळा संघासाठी अतिशय अनुकूल ठरतोय कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जवळपास ते फायनलचा मध्ये प्रवेश मिळवतात. आणि मागच्याच आठवड्यात आपण स्पर्धा पाहिली असेल कन्सर्टच्या स्पर्धेत देखील त्यांनी उपविजेतेपद पटकवलं आहे. त्या अगोदर अगदी चांगली स्पर्धा आपण पाहिली असेल गात्याची स्पर्धा देखील त्यांनी गाजवली. त्या अगोदरची बिलोशी स्पर्धा गाजवली. म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये ते विजेते किंवा उपविजेते हे त्यांचं पारितोषिकांची अगदी परंपरा त्यांनी कायम ठेवली यंदाच्या सीझनमध्ये. आणि यंदा देखील एक चांगला खेळ करण्याच्या दृष्टीने त्यांची आज पाहतो या स्पर्धेत त्यांची सुरुवात झाली. पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला आता निखिल पाटील यांचा आता गोलंदाजीमध्ये आपली धुरा सांभाळण्यासाठी ते सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. तो दुसरा गोलंदाज जिथे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर असताना मात्र आपण संघाची धावसंख्या पाहिली बिनबाद पहिल्या षटकामध्ये ती 17 धावा. त्यानंतर
पहिला चेंडू इथे गॅपचा फायदा नक्कीच घेतला. तो चेंडूला कव्हर ड्राईव्ह केला गेला आहे आणि शतवर्ष चेंडूपर्यंत येत आहेत. तोपर्यंत मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडूला फील्ड केला गेला. चौकार थांबवला गेला परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलो ते फलंदाजाला आणि त्यामुळे या 2 धावाला ॲड होताना संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. चांगल्यापैकी फिल्डिंगमध्ये एक नेहमीच चांगला खेळ करत असतात पिंपळास संघ आणि आज देखील त्यांना एक चांगली लढत द्यायची आहे कारण गौरापूर संघ देखील तेवढ्याच ताकदीने या स्पर्धेत उतरला आहे. आजच्या या खेळामधून जी चांगली बिग फायटिंग मॅच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी बॅटवर घेतला, अगदी सरळ चेंडू अगदी काढले ते लॉंग लेगला बाजूला आणि जिथे गॅप आहे त्या गॅपचा पुरेपूर फायदा हे दोन्ही फलंदाज घेत आहेत. एक स्टायलिश मात्र अतिशय शैलीदार खेळ पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारच्या चुका न करता आपण संघासाठी एक चांगला खेळ करायचा याच आवेशात मात्र हे दोन्ही फलंदाज खेळताना पाहतोय. विशेषतः आकाश आणि सूरज हे दोन्ही फलंदाज अगदी एकमेकाला चांगली साथ देताना आपण वाचाल आणि चांगली भागीदारी पहिल्याच विकेटसाठी होत असताना धावसंख्या पोहोचली फलकावरती 21 वर 21 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 आपण जे पाहतोय निखिल पाटील षटकातील पुढचा चेंडू यावेळेस अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र नक्कीच उसळी घेतली परंतु यावेळी सरपंच सांगतायत की हा नो बॉल, त्यामुळेच नो बॉलचा हा फ्रीटचा चेंडू असेल. एक अवांतर धाव वाढली, एक अवांतर चेंडू वाढला आणि फ्रीटचा बोनस अशी ही धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते फलकावरती 22 अंकावर. परंतु बघूया फ्रीटचा हा फायदा कशाप्रकारे घेतला जातोय तो फलंदाजामार्फत की आतापर्यंत पहिली चुकी मात्र इथे गोलंदाज करतायत आणि बघूयात त्याचा फायदा कुठल्या खेळाडूला मिळेल. आणि या मात्र फ्रीटचा फायदा नक्की चेंडू अगदी हवेतून फटकवण्याचा प्रयत्न होतोय. तिथे शतक जरूर चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि त्यावर 2 धावा अगदी सहजतेने आरामात पूर्ण करत आहेत फलंदाज सूरज. तर या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 24 वर 24 बिनबाद 24. सकाळचं तर नक्कीच अनुकूल आहे, चांगलं वातावरण, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी थोडीशी निश्चितच गारवा तो खेळामधला त्याचा फायदा मात्र बघूयात तिथे मिळते कुठल्या संघाला. आणि पुढच्या चेंडू देखील चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर कनेक्ट होऊ शकला होता तरी देखील एक सिंगल धाव सतीश चेंडूची उचल करतात तोपर्यंत आरामातरित्या एक धाव आणि याच एकेरी धावेने संघ पोहोचतोय फलकावरती आता 23 या धावसंख्येवर 25 धावसंख्या जी धावफलकावर लावली गेली आतापर्यंतच्या खेळामधून. आणि आता अक्षय यांचं देखील आपण पाहतोय इथे शुभ आगमन होतंय. खूप खूप सुस्वागतम. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू निघतो तो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला. तिथे शतक चपळाई चेंडू फील्ड करतायत आणि सहज त्याने एक सिंगल धाव जी आरामात मिळवली गेली त्यामुळे संख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 26 वर 26. षटक क्रमांक आपण 2 सध्या पाहतोय त्यातील निखिल यांचे चेंडू संपलेत ते 5 आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. पहिला सामना आपण सध्या पाहतोय आजच्या या खेळामधला कारण आज वाडा तालुका मर्यादित स्पर्धा आहे. वाडूला WCच्या अंतर्गत असलेले संघ. तर या अंतिम चेंडूवर एक चांगला स्ट्रोक मारताना फलंदाजाने लगेचच एक धाव मिळवली आणि षटक देखील संपलं गेलं. ते दुसरं अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला गेला. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असेल इथे गौरापूर संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 27 विदाउट लॉस. म्हणजे चांगली सुरुवात दोन्ही षटकामध्ये पाहिलं असेल. धावांचा ओघ जो मात्र कायम ठेवला गेला आणि त्यामुळे पिंपळास संघाला तर विचार पडला असेल की तिसरा गोलंदाज आपण कुठला वापरायचा कारण जेणेकरून धावसंख्या रोखण्यात यश मिळेल. तर प्रभाकर पाटील सरांचं इथे आगमन होत आहे. स्पर्धेच्या आपण माध्यमातून पाहतोय की आमचे जे सुरुवातीच्या या सत्रातले प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम. तर तुम्ही पाणी घेऊ शकता. तर एक संधी आपण देऊया डीजेल तोपर्यंत एक सुमधुर संगीत. खेळ पाहतोय या भगवा कर्णगामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये कारण नवीन षटकाला सुरुवात तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शॉर्ट पिच चेंडूचा थोडंसं गुडलेनचा वापर केला जातोय आणि निश्चितच चांगल्या चेंडूवर मात्र ही नजर ठेवत होते फलंदाज. अशा वेळेस यतीश पाटील आपण होते ज्यांचं हे दुसरं षटक आहे. कोट्यामधून दुसऱ्या षटकाची आपण सुरुवात पाहतोय कारण एकंदरीत एका गोलंदाजाला 2 षटकं त्यानंतर प्रत्येकी 3 षटकं जे असतील ते प्रत्येकी एक षटक असेल 3 गोलंदाजांना
असं आपण या 5 षटकाचा खेळ पाहणार आहोत. दरम्यान मात्र पुढच्या चेंडू अगदी याचं बॅकफुटला आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला फटकवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक निश्चित चेंडूपर्यंत पोहोचू शकले ते आणि चेंडू मात्र ओव्हर दी रोप सीमा पार होते. चौकार. सोबत आपण पाहतोय आकाश ठाणगे तिचे चांगला खेळ करतायत आणि नुकताच चौकार मारत धाव संघाला येते 31 वर 31. बिनबाद 31 धावा. एक चांगली पार्टनरशिप सजते मैदानातून. जो पिंपळा संघाने विचार केला होता सुरुवातीला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा, त्याचा तेवढासा त्यांना लाभ उठवता आला नाही, कारण हे दोन्ही फलंदाज चांगली कुठली दाद देत नाही आहेत. आणि पुढच्या चेंडूवर निश्चित चेंडू हवेत फटवण्याच्या प्रयत्नात खाली क्षेत्र चेंडू पडलाय. थोडासा फुटबॉल प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि यावर 2 धावा घेत आहेत फलंदाज. त्यामुळे धावसंख्या पोहोचले ती नेल्सनकडे 33 धावा, ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात बिनबाद 33 धावा. निश्चितच ही भागीदारी निश्चित संघाला खूप फायदेशीर ठरेल. संघासाठी या सामन्यातून चांगला खेळ मात्र दोन्ही संघ करत असताना पण असेल पहिलं यश कसं मिळेल याकडे सध्या आपण पिंपळा संघ पाहतोय. पुढचा चेंडू थोडासा कमी गतीच्या ठेवला टाकला होता फलंदाज, पूर्णपणे मात्र फसवून निघाला एसटी मागे आणि इथे मात्र धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होत आहेत. सफलता मात्र मिळते. ते चुकीने मात्र बॅट्समन आपल्या चुकीने मात्र इथे बाद झाले तसं म्हणावं लागेल, कारण चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट गेली. यश मिळत आहे आणि नवीन फलंदाज आले ते अनिकेत जालेकर. याच मात्र अगदी जबरदस्त चेंडू म्हणता येईल. यतीश आणि अगदी स्वतः चांगल्यापैकी मारा करू लागलेत. त्यांना माहिती आहे आपण महत्वपूर्ण षटक हाताळतोय. संघासाठी विकेट तर मिळाली आणि त्यानंतर थोडंसं दबाव बनवायचा तो फलंदाजी करण्या संघावर आणि त्या दृष्टीने मात्र एक चांगला गोलंदाजी आपण पाहतोय. ती या षटकातली 4 चेंडू जरी संपले असले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तो या षटकातला. 4 चेंडू संपलेत, 5 चेंडू. ओके, तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि आता रनआउट जे फलंदाज झाले होते तो मात्र हा आपण पहिलाच एक चेंडू टाकला आणि पुढच्या चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न तो चेंडू थोडे पुढे सरत आहेत आणि जबरदस्त टोले हा फटका मारताना चेंडू सरळ निघतो तो षटकार. लॉंग ऑफ वरून षटकार. नक्कीच चांगली सुंदर संगीत पण ऐकतोय या माध्यमातून. परंतु नुकतंच पाहिलं असेल तर 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटका समाप्तीनंतर सध्याची धावसंख्या जर स्थिती पाहिली तर 39 लागले फलकावर. 1 गडी बाद 39. अतिशय चांगली दर्जेदार ही स्पर्धा आपण बघतोय. भगवा करंडक या नावाने सातत्याने मात्र स्पर्धेत खूप चांगला प्रभाव आमच्या आयोजकांचा पाहायला मिळाला. नवीन षटकाला सुरुवात परेश गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू मात्र फटकवण्याचा प्रयत्न होता, बॅटवर कनेक्ट होऊ शकला तरी देखील चेंडू निघतो तो स्क्वेअर लेग रिजनला, की ज्यावर सहज त्याने फलंदाज एक धाव घेतात. चेंडूवर बराचसा वेळ लागला चेंडू फील्ड करण्यामध्ये, तरी देखील 1 धाव मिळाली आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 40 या अंकावर. 40 रन. 1/40. एके बाजू आपण पाहिला असेल सूरज बाजानंतर आकाशाच्या साथीला अनिकेत आले होते, तर या जोडीला देखील एक चांगला खेळ करावा लागेल, कारण आपण दुसऱ्या जर बाजूला विचार केला तर पिंपळा संघाकडे देखील बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि त्यामुळे निश्चितच 50+ धावाकडे मनसुबा ठेवत असतील हे दोन्ही फलंदाज. आतापर्यंत नक्कीच संघाला यश आलंय आणि या षटकातील आता परेशांचा पुढचा चेंडू यायचा आखूड टप्प्या चेंडू अगदी फुलटॉस घेतला आणि चेंडू मात्र ज्या पद्धतीने खेळला तर सरळ निघाले ते सीमे पलीकडे षटकारा करता. अतिशय चांगल्यापैकी इथे खेळ पाहतोय पण तो आकाश
43. पुढचा चेंडू थोडंसं वेट करत होते, थोडासा इंतजार करतो चेंडूचा. आपण तो चेंडू टपावल्यानंतर बराचसा उसळी घेऊन निघाला होता तो यष्टी मागे. तर चांगल्यापैकी व्हेरिएशन इथे पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये सातत्याने मात्र बदल पाहायला मिळतात परेश यांच्या गोलंदाजीमध्ये. आता आपण 3 चेंडूचा खेळ संपवला आहे तो या चौथ्या षटकातला. आणि त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र आपली खूप ताकद लावतायत. चांगल्यापैकी अगदी चेंडूवर रिलीज चांगल्यापैकी करतायत आणि निश्चितच फलंदाज देखील यांना थोडंसं बांधून ठेवलंय. फटके मारण्यापासून थोडंसं रोखतायत. सलगचे 2 चेंडू मात्र डॉट झाल्यात ते या षटकामधून आणि चांगल्यापैकी कमबॅक संघासाठी मिळवत आहेत. कारण गोलंदाजीची आपण पाहतोय जबाबदारी चांगली चेंडू टाकून फलंदाला जखडून ठेवायचा हे काम बखूबी केलं. पण तिथे मात्र चेंडू बराचसा बाहेर पडला आणि हेच पंचांनी ओळखताना मात्र वाईट घोषित करतायत. त्यामुळे अतिरिक्त धावा देखील भरबडती आहे आणि संघाची धावसंख्या सरकली फलकावरती 47-47. आता पण चांगली गोली करतोय परतून दरम्यान षटकातील 5वा चेंडू यास लास्ट मोमेंटला चेंडू अगदी कट केला. थर्ड मॅनच्या बाजूला चेंडूचा पाठलाग होतोय आणि चेंडूला स्टॉप केला. थोडंसं आउटफील्ड थोडीशी खराब तिथे पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान चेंडूला स्टॉप केला गेला आणि त्यावर सहज त्याने इथे 2 धावा आल्यात. धावफलकावर धावसंख्या आता 49 जे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. आणि आकाश जे सामना करतायत जे आघाडीचे फलंदाज सलामीवीर आहेत चांगला त्यांचा खेळ आता मात्र जम बसून चांगली खेळ करतायत सगळं करता. षटकातील खेळतील तर अंतिम चेंडू परेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. अंतिम चेंडू घेऊन इथे मात्र स्विंग अँड मिस बघा लाईन खूप चांगली म्हणता येईल. खूप सुरेख चेंडू टाकला गेला आणि षटक अशा प्रकारे संपला गेला. एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपला गेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर प्रथमतः बॅटिंग करताना पिंपळा संघाच्या विरोधात गावरापूर संघाची ही सुरुवात पाहतो आपण. एक गडी बाद बरोबर 49 धावा 49 पण लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 5 षटकांचा सामना आहे कारण पहिली फेरी आपण 5 षटकांची खेळते. WCच्या नियमाप्रमाणे 5 षटकांचे सामने गेल्या वर्षीपासून केले गेलेत आणि त्यामुळे 5वा षटक कुठला गोलंदाज टाकेल आता पाहूयात. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेलेत. यतीशाने 2 षटकं पूर्ण केली. 1 षटक निखिल यांनी टाकलं. त्यानंतर नुकतंच षटक एक परेश यांनी संपवलं. चला मीटिंग जास्त घालायची नाही कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि 25 मिनिटामध्ये आपल्याला वेळ जो दिला गेला त्या वेळामध्ये आपल्याला निर्धारित 5 षटकं पूर्ण करायची आहेत. याचं सुद्धा आपण लक्ष वेधलं पाहिजे. तर अंतिम षटक जे आता आपण स्लॉगरचं षटक पाहतोय ते आता सुरू होतंय आणि सतीश पाटील आपण आता गोलंदाजी मार्कवर असतील. एक अष्टपैलू संघाचा या संघाचा खूप प्रमुख दावेदार खेळाडू म्हटलं तर कारण यतीश पाटील त्यांच्या सोबतीला मात्र आपण पाहिलं असेल अनेक वेळा या संघाने संकट मोर्चात संघाला नेहमीच सावरलंय आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली ती गोलंदाजी करण्याची. तर अंतिम षटकाला सुरुवात. धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 49 आणि सामना आयोज करतील ते अनिकेत. पहिला चेंडूला अगदी खोदून फटकवला गेला. निश्चित चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट निघाला होता तो लॉंग ऑनच्या रिझनला. तिथे शतरक्षकांची खूप खराब कामगिरी पाहायला मिळाली. जिथे चेंडू अडवायला पाहिजे तिथे मात्र चेंडू सरळ निघाला त्याच्या हाताला लागून स्पर्श करून सरळ सीमा पार गेला. संघाची धावसंख्या पोहोचली 53-53. तर षटक अंतिम पाहतोय आपण. त्यातील हा दुसरा चेंडू इथे मात्र चेंडूला जाऊ दिला आणि पंचांची भूमिका आपण खूप चांगली पाहतोय. पंचांनी आपल्या हात समांतर रेषेत नेले. एक अवांतर धावली संघ करता याच अवांतर धावेने धावसंख्या पोहोचली ती 54. तर चुका मात्र त्या बघता आपण अंतिम षटकामध्ये पाहतोय पिंपळा संघ करतोय. मग अशी फिल्डिंगमध्ये चुकी झाली. आता नुकतंच गोलंदाजाकडून देखील एक चुकी आपण पाहायला मिळेल ती गोलंदाज वाईट चेंडू टाकताना आणि त्यामध्ये या चुका कुठे तुम्हाला थांबाव्या लागतील. संघाकरता चांगलं प्रदर्शन घडवायचं आहे. इथे मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर पडतो आणि पुन्हा एकदा चेंडू लगातार हा वाईट स्वरूपात हाताळला गेला. एक कामच्या लावू गोलंदाजी आपण होतो सतीशांची. मात्र या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच त्यांची चुका होत आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र आणखी 1ने वाढताना पोहोचते फलकावर ती 55-55. म्हणजे चांगली टोटल उभी केली. म्हणजे 50चं टार्गेट होतं संघाचं 50+ धावा करायचा. हा मनसुबा ठेवताना मात्र अगदी सुरुवात चांगली मिळाली ती गौरापूर संघाला. आणि पुढच्या चेंडू एक चांगला पैकी अटॅक करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत राहिला आणि शतषटकांनी अचूकतेने झेल घेतलाय. इथे मात्र सफलता मिळते. चांगला फलंदाज बाद.
नंतर देखील मात्र स्वतःला सावरले आणि खूप चांगला गोलंदाजी करताना मात्र इथे विकेट मिळवली ती गोलंदाज सतीश यांनी. त्यामुळे संघाचा हा दुसरा गडी बाद झालाय. 2 बाद, धावसंख्या 55. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय कारण यावेळी झाल्यानंतर लगेच आल्याला सुरुवात करतात. अगदी ड्रेसिंग मध्ये अगदी नक्कीच तयार होऊन आले होते असं म्हणावं लागेल. आणि पहिल्याच चेंडूवर एक चांगला खेळ त्यांनी इथे चांगली की आपली कामगिरी करतोय. आणि अंतिम षटकात आता विचार केला तर आतापर्यंत चेंडू संपले ते एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तो 2 बाद, धावसंख्या 59. एक चांगला सुरुवात जी मिळाली त्या सुरुवातीचा फायदा मात्र सध्या मिळतोय तो गौरापूर संघाला. आणि एक चांगली फायटिंग मॅच नक्कीच प्रेक्षक अनुभवत आहेत कारण दोन्ही तगडे संघ आहेत ताजच्या या पहिल्याच खेळामधून पहिल्याच सामन्यामधून. एकीकडे पाहतोय आपण पिंपळस आईगाव देवी तर दुसरीकडे निश्चितच जय श्रीराम गौरापूर. एक मोठी लढत आपल्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेतून उतरलेत मैदानात. आपल्या प्रेक्षकांसाठी देखील एक चांगली पर्वणी म्हणता येईल. आणि पुढच्या चेंडूवर एक अटॅक करताना चेंडू लागली पाठवले ते सीमेपलीकडे षटकार. आणि पुढच्या चेंडूला यावेळेस स्वरले करून फटकवला गेला. तिथे शतरक्षक जरूर चेंडू फील्ड करतायत आणि फेक येते तोपर्यंत फलंदाज एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच धोका होऊ शकेल सगळ्याला. आणि अशा प्रकारे फलंदाज धावच्या स्वरूपात माघारी परतलेत. शेवटच्या षटकात भले विकेट जरी गेले तरी धावा मात्र होत नाही. इथून आपण पाहतो कल्पेशजी भोईर सरांचं इथे आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक सुस्वागत वेलकम आणि विनंती आहे की आपण या मंचावर स्थानापन्न व्हावा कारण या स्पर्धेतून आपण पाहतो अनेक पाहुणे मंडळी आपण पाहते कालपासून ते व्हिजिट देत आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि असेच आमचे हे पाहुणे आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत इथे करतोय. सुस्वागत आणि वेलकम. तर अशा प्रकारे इथे खेळाचा खेळ इथे मात्र खेळ संपला गेला. इनिंग संपली गेली आणि पहिलं इनिंग संपत असताना मात्र आपण पाहिलं असेल गौरापूर संघाने मजल मारली धाव फलकावर. त्या 67 धावा 67 धावा ज्या फलकावर लावल्या गेल्या आणि प्रतिस्पर्धीला मात्र 3 धावांची पेनल्टी लावली गेली. म्हणजे आपण जर ऍड केल्या तर या 3 धावा ऍड कराव्या लागतील. त्या खेळामधून निश्चितच पिंपळा संघाला मात्र चेसिंग करायचं आहे. त्यानंतर निश्चित त्यांचा जो दरवर्षीचा खेळ असतो प्रत्येक सामन्यातला जो खेळ सामना जिंकण्यासाठी मग त्यांचे देखील प्रयत्न असतील ते या खेळामधून खूप कौतुक करायला गेले. या जोडीचं सुरुवातीच्या सूरज आणि आकाश यांनी जी पार्टनरशिप सुरुवातीला दिली संघाला तीच मात्र संघाला निश्चित अगदी मोठ्या स्कोरपर्यंत नेऊ शकली आणि मोठं तगडं आव्हान मात्र इथे पेलायचं आहे मैदानातून. ते अर्थातच आई गावदेवी पिंपळा संघाला. तर पाहूया नेमकं काय घडेल सामन्यातून. तर डॅशिंग बंटी आपण पाहतोय इथे उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि दरवर्षी आपण पाहिलं असेल या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं आणि आज देखील ते उपस्थित झालेत. एक युवा उद्योजक तर यानंतरचा जो सामना असेल तो SP बिलोशी वर्सेस जय हनुमान गांधरे संघ. आपण लगेच रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टनला विनंती की आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आज वेळेला आपल्याला महत्त्व द्यावं लागेल. प्रत्येक सामना वेळेमध्येच संपला पाहिजे. प्रत्येक संघाला मात्र 25 मिनिटाचा अवधी दिला गेला आणि 25 मिनिट आपल्याला 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण करायचा आहे. याची कृपया नोंद घ्या.
तेव्हा आपण दोन जे पुढचे दोन संघ आहेत SP बिलोशी आणि त्यासोबत जय हनुमान गांधरे संघ आपण लगेच रिपोर्टिंग करा. तर एकंदरीत पाहिला असेल तर चांगला खेळ इथे पाहिला असेल दोन्ही फलंदाजांकडून झाला. सूरज जालेकर यांनी देखील एक चांगली खेळी गेली. सगळ्यासाठी उपयुक्त बॅटिंग करताना आकाश यांची खूप मोलाची साथ लाभली ती 24 धावांची. तर पाहूयात एकंदरीत जे टार्गेट दिलं गेलं आहे तर एकंदरीत आपण पाहिलं असेल तर 67 धावा फलकावला लागला परंतु इथे 3 धावांची पेनल्टी लावली गेली. ती अर्थातच आईगावी पिंपळास संघाला म्हणजे 70 धावा झाल्या आणि 71 धावा करायची आहेत विजयासाठी. हेच टार्गेट त्यांच्या डोक्यात ठेवावं लागेल त्यांना या पहिल्या जोडीला. तर पाहूयात एकंदरीत चेंडू असणार आहेत सामन्यातून 30 चेंडूचा खेळ असेल 5 षटकं आणि या 30 चेंडूमध्ये 71 धावा करून सामना जिंकायचा आहे. तो अर्थातच मोठं आव्हान आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहतो आव्हानं मोठी असतात आणि कालच आपण पाहिलं असेल भादवडची जी स्पर्धा त्या स्पर्धेमधला एक सामना सर्वांनी जवळ पाहिला असेल. अतिशय तगडा सामना झाला होता आणि भावेश पर अँड टीमला मात्र अगदी त्या सामन्यातून पराजित व्हावं लागलं. तर अशा प्रकारचा खेळ मात्र अनेक वेळा आपण पाहतो चढ उतार खेळामध्ये असतात परंतु आपण सातत्याने मात्र चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि हेच क्रिकेट खेळ दाखवत असतो. तर पाहूयात दोन तगडे फलंदाज आपण पाहतो असाल अतिशय इन्फॉर्म फलंदाज आहेत दोन्ही. यतीश पाटील यांच्याविषयीचं म्हणायचं तर खूप काही बोलता येऊ शकतं कारण चांगला खेळाडू आहेत. तालुक्यातला एक नावाजलेला अष्टपैलू खेळ म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पहिलं नाव घेतलं होतं. सध्याच्या घडीला तरी अगदी त्यांची इन्फॉर्म खेळी पण अनेक वेळा पाहतोय आणि नुकताच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा देखील या खेळाडूंनी गाजवली परंतु आता सध्या आपण पाहतोय ही जोडी आता मैदान असेल. सतीश त्यांच्या साथीला आहेत आणि या दोन फलंदाच्या जोरावर संघाने अनेक सामने जिंकलेत. अनेक चांगल्या वेळा चांगल्यापैकी सुरुवातीला सलामी दिली आहे ती या जोडीने आणि आज देखील मोठ्या सलामीची आवश्यकता असेल संघाला कारण एक तगडं आव्हान आहे 71 धावांचं. त्याचं जर पाठला करायचं तर या जोडीला अगदी सातत्याने चांगला खेळ करावा लागेल. परंतु पहिलं षटक जिथं सुरू होणारे पॉवर प्लेचं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा घेऊन सुरुवात करावी लागेल. तर जय आपण पाहतोय गोलंदाजी मार्क असणारे जय गुंड एक जय भानुशाली आपण पाहतोय जे अतिशय चांगले की गोलंदाज आहेत. अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. नक्कीच त्याचा उपयोग त्यांना करावा लागेल तो या सामन्यातून आणि सुरुवात करताना अगदी सुरुवात होईल आता पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूला. तर यतीश ज्या आघाडीवर आहेत सुरुवातीला स्टार्ट करण्याकरता पहिला चेंडू अगदी स्वीप पद्धतीने चेंडू घेऊन काढला. नक्कीच क्षेत्ररक्षक असले ते डोक्यावर मात्र चेंडूला त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून चालला तो मिड विकेट क्षेत्रामधून सर्व सीमा पार होताना चौकार. अतिशय टचमध्ये आहेत चांगल्यापैकी इन्फॉर्म खेळाडू आहेत आणि त्यांचा फॉर्म मात्र नक्कीच टिकून राहिला. मात्र या सामन्यातील पहिल्या चेंडूवर त्यांनी हा सुरुवात करत धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळते आहे ती चौकाराने आणि चौकाराने संघाचं खातं आणि त्या वैयक्तिक देखील खातं खोललं गेलं. ते पहिल्या चेंडू चौकार टोकताना लगावताना अतिशय चांगली सुरुवात. तर या स्पर्धेकरता आपण पाहतोय आपल्याला जे मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या फेरीतल्या जे आपल्याला बक्षिसं इथे दिली गेलेत आयुध फॅशन शिरीष पडा अर्थातच कैलास पष्टे सरांनी त्यांचं देखील आपण इथे उल्लेख करतोय. निश्चितच चांगला त्यांचं देखील मोठी साथ आम्हाला या स्पर्धेत विशेष सहकार्य लाभलं आहे. तर जय मात्र पण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असताना षटकातील आता दुसरं चेंडू टाकतील. पुन्हा एकदा सामना करतायत ते यतीश राईट आर्म जो मार त्यांचा सध्या आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय 5-6 बॉलचं रनअप आहे एक छोटंसं रनअप आहे आणि बेंडिंग थोडंसं मात्र मध्यम गती गोलंदाजी लेफ्ट हँड मारा याच थोडंसं वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. यतीशानं समजून चुकलं की आपण हा चेंडू टाकताना एक चांगला चेंडू हाताळला होता परंतु आपल्याला फायदा घेता आला नाही चेंडूचा आणि एक वेगळ्या शैलीने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र मिस करून गेलेत. डॉट स्वरूपात चेंडू संपला गेला आणि आतापर्यंत 2 चेंडू संपतात पॉवर प्लेमध्ये. प्रत्येक चेंडूवर आपल्याला धावा घ्यायची आहेत या दृष्टीने मात्र विचार करत असतील दोन्ही फलंदाज. तर षटकातील तिसरा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट बारा याच मागला स्टेट डाऊन चेंडू खेळला गेला. ते 2 षटकांच्या मधून मात्र चेंडू काढण्याचा प्रयत्न होतोय कारण एक लॉंग ऑफला क्षेत्र होता एक लॉंग ऑनला होता त्याच्यामधून चेंडू अगदी साईड स्क्रीनवर जाऊन धडकला आणि त्यामुळे हा चौकाराची नोंद होतीये. षटका
बाद 8 धावा फलका लागल्यात. निश्चितच सुरुवात तर चांगल्यापैकी होण्याचा प्रयत्न होतोय. 3 चेंडू संपलेत नुकतेच आणि त्यानंतर षटकातील जयंतचा चौथा चेंडू. याचा फुलटास घेता एक चांगला गॅपचा फायदा घेतला. एक्स्ट्रा कोडच्या बाजूला क्षेत्ररक्षक उडीने याचा फायदा घेत मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा पार केलाय आणि आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार आलाय. तो यतीशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली. जवळपास 14च्या गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकातून 14.20च्या गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकामधला आणि आतापर्यंत नक्कीच धावसंख्या 12 वर धडकली आहे ती धाव फलकावर. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा इन्फॉर्म फलंदाज आपण मगाशी उल्लेख केला आणि त्याप्रमाणे मात्र चांगला खेळ करत असताना यतीशचा आणखी एक धडाके गती प्राप्त केली गेली. 14च्या गतीने धावा इथे करायच्या 71 धावा ठोकायच्या. लक्ष जरी मोठं असलं तर ध्येय देखील मोठं ठेवावं लागतं आणि त्याप्रमाणे ध्येयाचा पाठलाग करताना मात्र आपण पाहतो इथे चांगली एक स्वप्नावत सुरुवात यतीश पाटीलच्या मार्फत होतीये. ती 5 चेंडूमध्येच 18 धावा आणि त्यानंतर षटकातील अंतिम चेंडू पॉवर प्ले मधला जी संधी आहे ती मात्र अगदी शेवटचा चेंडूत असेल तो खेळण्याकरता ज्यावर देखील चांगला फटका मारताना हताशपणे क्षेत्ररक्षक पाहतायत चेंडूकडे आणि चेंडू निघून चाललाय तो सर्व सीमा पार होताना सुंदर असा चौकार. त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 22 धावा 22 विदाउट लॉस. नक्कीच आपण एक चांगला सुमधुर संगीत देखील साथ देते या स्पर्धेला आणि या दरम्यान पाहिलं असेल तर पॉवर प्ले संपल्यानंतर पहिल्याच पॉवर प्लेचा खेळ जो संपला गेला धावसंख्या फलकावर लागली ती 22 धावा बिनबाद आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होते. पॉवर प्ले संपल्यानंतर आकाश गुरुजी मार्कवर असतील आकाश ठाणगे ज्यांनी मग आपण सुंदर बॅटिंग त्यांची पाहिली होती मात्र एक अष्टपैलू खेळ म्हणून त्याचं आता काम तिथे पाहायचं. 24 धावा त्यांनी संघासाठी खूप चांगला खेळ केला होता आणि त्या एक निव्वळ गोलंदाज म्हणून त्याची ही भूमिका इथे संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्यात त्याला कुठेतरी रोख लावण्याच्या दृष्टीने मात्र त्यांच्याकडे जो चेंडू सोपवला गेला आहे आणि तो विश्वास कॅप्टनचं बघूया सार्थ करतील का. तो या षटकामधून सुरुवात तर होतीये. सामना करतील सतीश. पहिला चेंडू कमी गतीचा चेंडू हाताळला होता. गुडलेनचा वापर करताना चेंडू अगदी ज्या पद्धतीने यष्टी मागे नेले डॉट स्वरूपात चांगली सुरुवात इथे मिळते आहे कारण दोन्ही फलंदाजाला अगदी चांगला खेळ इथे करायचं आहे. संघासाठी 71 धावांचं जे टार्गेट आहे ते सेट झाले परंतु 22 धावांची चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्याचा फायदा इथे मिळत असताना गोलंदाजांना मात्र नक्कीच चांगली भूमिका इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट टाकून सुरुवात केली आहे. तर यानंतर जे दोन संघ असतील पुढच्या सामन्यामधून ते अर्थातच जय हनुमान गांद्रे आणि SP बिलोशी अशी लढत आपल्या भेटीला येईल. तर आकाश षटकातील दुसरा चेंडू यास स्विचेटचा पटकावण्याचा प्रयत्न अगदी ट्रॅपमध्ये अडकवला आणि फलंदाज तिथे बाद अगदी तिथे चांगल्यापैकी चेंडू क्षेत्ररक्षक सजवले होते आणि फलंदाज नेहमीच आपण होतो सतीश अगदी स्विचेटचा फटके चांगले मारत असतात पण यावेळी त्यांना फसवलं गेलं आणि त्या ट्रॅपमध्ये अडकवताना अगदी जाळ्यात पकडलं गेलं. नंतर त्यांचा मात्र शून्य होण्यापूर्वी त्यांचा भोपळा पोहण्यापूर्वीच विकेट त्यांची गेली आणि संघाला मोठा हादरा मी म्हणेन कारण सुरुवाती अपेक्षा संघाला होती की खूप चांगली पार्टनरशिप मिळालं चांगल्यापैकी अगदी
सलामी मिळेल असं वाटत असताना तिथे फलंदाज पहिला बाद होतोय आणि याचं श्रेय मात्र द्यावं लागेल ते आकाश यांना. खूप चांगला त्यांनी प्रभावित मारा केलाय तो या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर. पहिला चेंडू डॉट हाताला थोडंसं प्रेशरमध्ये आणला आणि त्यानंतर स्विचच्या प्रयत्नात मात्र फलंदाजांची बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू अगदी जे क्षेत्ररक्षक होते स्लिपमध्ये त्यांच्या हातात एक सोपा झेल देऊन बसल्यात आणि सफलता मिळाली ती संघाला. पहिला गडी बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. सतीश 0वर बाद होऊन तंबूमध्ये परतल्यात. निराशा संघाची होती आहे. तर भूपेंद्र भोईर सरांचं देखील इथे आगमन झालं. हार्दिक हार्दिक सुस्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेचे आपल्या आयोजक पाहतोय. त्यानंतर नवीन फलंदाज गेलेत मैदानात आकाश. तर इथे पण पाहतोय आकाश शेटू आकाश अशीही मात्र ही लढत असेल कारण एक फलंदाज आता आकाश नावाचा फलंदाज मैदानात आलाय आणि त्यांना समोरच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी मात्र आकाश आपण पाहतोय. दुसरे गोलंदाज अशा आकाश ठाणगे षटकातील हाताळत आहेत. तिसरा चेंडू याच अगदी 5 चेंडू मिळतोय त्यावर पुढे फायदा होण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू बाउन्स झाला आणि त्या दरम्यान 1 टप्प्याने चेंडू थांबवला होता तो लॉंग ऑनला आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव जी लगेचच फलंदाज आकाश यांनी पूर्ण करताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. तर संघाची धावसंख्या नेली ती आता 23 या अंकावर 23. एक बाद 23 धावा फलकाला लागल्यात. यतीश जोपर्यंत मैदानात नक्कीच संघाला अगदी खूप अपेक्षा असतील की आपण सामना जिंकू शकतो कारण हा संघ मॅच विनर खेळाडू आहे आणि पुढच्या चेंडूला थोडासा पुन्हा एकदा त्याच वेगळ्या पद्धतीने स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्मॅश करण्याचा प्रयत्न केला कारण टेनिसमध्ये आपण अशा प्रकारचे खेळ पाहत असतो लॉंग टेनिसमध्ये तशा प्रकारचा स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मिस करून गेलेत. तर चांगलं षटक पुढे सरकते संघाचं. आतापर्यंत आकाशांची खूप सुरेख गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असेल ते या गोलंदाजचं कारण फक्त त्यांनी 4 चेंडूमध्ये 1 धाव दिली आणि महत्त्वाचा विकेट मिळवला आहे सतीशानं बाद करून. त्यानंतर मात्र यावेळी चेंडू फटकावला गेला तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं मागे तसं पाहून सहज त्याने 1 धाव पळून काढली गेली आणि त्यावर 1 धावेने धावसंख्या पोहोचते फलकावरती 24 या अंकावर 24. सुरुवात मात्र चांगली मिळते पहिल्या षटकामध्ये त्याचा असा फायदा तेवढासा घेता आला नाही तो यतीश यांना आणि या षटकात त्यांना थोडंसं रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम चेंडू खेळ बाकी आहे तर धावसंख्या थांबली गेली 24. इथे चेंडूवर अगदी अटॅक केला की हिंमत दाखवली फटकवण्याची प्रयत्न चेंडू होतोय आणि चेंडू हवेत असताना तिथे क्षेत्ररक्षकांनी खूप चुकी केली. रोहित पाटील इथे होते त्यांच्या हातून मात्र खूप मोठी चुकी मी म्हणेन कारण हाती फलंदाज बाद झाला असता तिथे मात्र सर्व षटकार आलाय आणि षटक देखील संपला गेला. मग या छोट्या छोट्या चुका तुम्हाला वाटत असेल त्या संघाला मार्क ठेवू शकतात सामन्याच्या अखेरीस. लगेच टॉससाठी बोलवतोय जय हनुमान गांधरे संघ आणि त्याचबरोबर SP बिलोशी संघ. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या लगेच आपलं रिपोर्टिंग सुद्धा करून घ्या. यापुढचा सामना याच दोघां संघामध्ये खेळला जाईल परंतु आपण गोलंदाजीमध्ये बदल पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर फलकावर लागली आहे ती 30 धावा 30 रन. अजून 41 धावांची गरज आहे ती पुढच्या 3 षटकामध्ये. 18 चेंडू खेळ त्या बाकी राहत होता. 18 चेंडू 41 धावा करून सामना जिंकायचा आहे म्हणजे जवळपास 14ची गती कायम ठेवली गेली आहे ती प्रत्येक षटकामधली. पण यश षटक खूप सुरेख हाताळला गेला ते गौरापूर संघ करता ते आकाशाने. त्यानंतर नवीन षटकात सुरुवात होईल. अतिशय आपण पाहतो गोलंदाजी मार्ग असतील अतिशय दापसे आपण पाहतोय एक जुना दांता खेळाडू आहे. अनेक वर्ष त्यांनी देखील आपल्या संघासाठी खूप चांगलं बहुमोल असं काम केलं आहे आणि आता देखील ही जबाबदारी असेल त्यांच्यावर. पहिला चेंडू चांगल्यापैकी स्ट्रोक मारला गेला तिथे क्षेत्ररक्षक यावेळी सतर्क होते. रोहित पाटील यांच्याकडून अशी चुरकी झाली होती आणि त्यामुळे यावेळी चांगलं त्यांच्याकडून फिल्डिंग झालंय. या दरम्यान 1 धावेने सुरुवात होताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 31वर 31. तर या 2 फलंदाज आता खूप चांगला मोठी जबाबदारी घ्यायची आहे सामन्यातून. यतीश असतील किंवा आकाश हे दोन्ही चांगले फलंदाज आहेत मैदानात. नुसतं चांगलं म्हणून चालणार तर चांगली कामगिरी सुद्धा होणं गरजेचं आहे. पुढच्या चेंडूला अगदी शैलेश पद्धतीने अगदी स्टाईल पद्धतीने खेळून काढला शैलीदार पद्धतीने आणि त्यावर चेंडूला स्टॉप केला जय आणि तोपर्यंत सहज त्याने 1 सिंगल धाव. तर 1 धाव तेवढीच महत्त्वाची आहे. 1 आपण पाहतोय लोकल जशी मुंबईची धाव होती त्याप्रमाणे मात्र 1 धाव तेवढीच क्रिकेटमध्ये देखील महत्त्वाची असते. तर 1 धावेने धावसंख्या पोहोचली फलकावरती 32 अंकावर 32. 1 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. षटकातील पुढचा चेंडू सामना करतात यतीश. याच मात्र अगदी सहज चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली नजर ठेवून होते परंतु पुन्हा एकदा चुकी मात्र येते रोहित पाटील यांची आणि आणखी एक चेंडू सीमेवर त्याच्या डोक्यावरून त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू मात्र सीमेपार षटकार. खराब प्रदर्शन इथे रोहित यांचा संघ
तो षटकार यतीश यांच्या बॅटमध्ये खणखणीतचा षटकार आलाय तो लॉंग ऑफ वरून आणि इथे मात्र शतक कशाप्रकारे इथे चुका होत आहेत ते मात्र त्यांना त्या निश्चित चुकांचं इथे लक्ष द्यावं लागेल. चुका आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तर षटकातील पुढचा चेंडू यतीश यांच्या थोडासा शरीर यष्टीवर चेंडू आदळलाय आणि या दरम्यान स्ट्रोक मारणं थोडंसं जमलं नाही. त्या दरम्यान एक धाव आली ती धाव फलकावर आणि आतावर धावसंख्या जर पाहिली तर फलकावर पोहोचतीये 39 धावा 39. तर एक बाद 39 धावा यतीश सारखा फलंदाज अगदी पण पाहते त्यांना देखील थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न देखील करतला जातोय मध्ये मध्ये कारण जे सातत्य आपण त्यांच्या खेळामधलं खूप चांगल्यापैकी सातत्याने खेळ केला त्यांनी आता या खेळामधला आजच्या या सामन्यामधून सगळ्यासाठी ती एक मोठी आशा आहे. तर पुढच्या चेंडूला देखील चांगली साथ तिथे मिळते. पुढच्या चेंडूवर आकाशाने देखील एक चांगला स्ट्रोक मारत पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणतायत यतीशना. जास्तीत जास्त चेंडू त्यांच्याकडून कसे खेळले जातील याच दृष्टीकोनात इथे आकाश त्यांना साथ देत आहेत आणि नुकतीच एक धाव घेण्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 40 या अंकावर 40 रन. अजूनही इथून जर पाहिलं तर 31 धावांची गरज आहे ती सामन्यामध्ये. तर 5 चेंडू संपलेत म्हणजे 13 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 13 चेंडूमध्ये 31 धावा या करायच्या आहेत आता पिंपळा संघाला. तर षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न अगदी खाली क्षेत्र निवडला आणि चेंडूला अगदी पाठवले ते स्वर लेगून सीमे पार होताना चौकार अगदी लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की चांगल्यापैकी आपली बॅटवर नजर आपल्या बॉलवर नजर ठेवली होती आणि चांगल्यापैकी पॅडल स्वीपचा वापर करताना चेंडूला सीमा पार केलाय. त्याचबरोबर षटक संपलं गेलं. मगाशी यतीशानं जे जीवदान लाभलं त्याला जीवनाचा नक्कीच लाभ उठवण्यासाठी प्रयत्नशील असतील कारण आता पुढची 2 षटकं खेळ बाकी राहिला आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू धावा करायच्या 27 27 निडेड रिक्वायर जस्ट रिमेनिंग 12 बॉल. तर खऱ्या अर्थाने हुकूमत या खेळाडूची नेहमीच असते कारण सामन्यात अगदी सहजासहजी सोडत नसतात. अगदी शेवटपर्यंत सामन्यात आपला चांगला खेळ करणारा हा खेळाडू आहे. निश्चित जिद्दीचा खेळाडू आहे आणि निश्चित मॅच फिनिशर म्हणून त्यांना आपण नेहमी बरेच वेळा पाहिलं आहे. त्यामुळे आता नक्कीच सामना ते घेऊन जाऊ शकतात गौरवपूर संघाच्या विरोधात. परंतु हे षटक खूप महत्त्वाचं असेल. आता भारतात गौरवपूर संघाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल या सामन्यात. आपल्याला जर काही करून दाखवायचं आहे या सामन्यातून अजूनही चांगल्यापैकी ते फाईट करू शकतात. तर यतीशांचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगली त्याची खेळी झाली आहे मैदानातली. तर नितीनजी धनगरे सरांचं देखील इथे आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं आपण शब्द फुलांनी हार्दिक स्वागत करतोय. विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर या. आपल्या या भगवा कर्णकामध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. तर चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आक्रमक सुरुवात मात्र इथे चेंडू हवेत आणि रोहित यांनी इथे चुकी सुधारली. मागची 2 चेंडूवर 2 झेल सोडले होते. इथे मात्र चांगल्यापैकी झेल टिपला गेलाय आणि अखेर मात्र इथे यश मिळते संघाला ते पहिल्या चेंडूवर. तर पहिला फलंदाज इथे माघारी परततोय या षटकामधून म्हणता येईल किंवा सामन्यातला हा दुसरा जरी गडी बाद झाला असला तरी 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 गडी बाद धावसंख्या दोन जे गडी बाद झाले आतापर्यंत ते मात्र खूप सुरेखरित्या गोलंदाजी करताना. आणि पुढच्या चेंडू तेजस नवीन फलंदाज आल्यानंतर पहिल्या चेंडूवर एक अटॅक सुरुवात केली आहे आणि चेंडूला ज्या पद्धतीने अगदी चेंडूला पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार ठोकला गेला आणि खाता आपलं
गांधरे संघ आणि जे सोबतीला मात्र अर्थातच बिलोशी संघ SP बिलोशी. तर प्रभाकर पाटील सरांच्या हस्ते मात्र इथे नाणेफेक होईल या पुढच्या सामन्याची. पुढचा मात्र कमबॅक आपण गोलंदाज देखील चांगल्यापैकी होतोय मैदानातला, कारण षटकार ठोकल्यानंतर त्याला उत्तर मात्र चांगल्यापैकी दिलं आहे पुढच्या चेंडूवर डॉट स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या पाहिली तर फलक आतापर्यंत लागली ती 50 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे विजयाकरता. 9 चेंडू बाकी आहे. 9 चेंडूत 21 धावा असं हे समीकरण तर राहिलंय ते पिंपा संघापुढे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन गांधरे संघ आणि त्याचबरोबर बिलोशी संघ. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा अगदी मास्टर इनिंग पाहायला मिळते. अगदी चेंडू अगदी पूल आणि सक्सेसफुल षटकार. अतिशय चांगली फलंदाजी तेजस. कडे जे खेळाडू मी मगाशी उल्लेख केला की या सगळ्यामध्ये बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि प्रत्येक फलंदाज अगदी चांगल्यापैकी टचमध्ये आहेत. तर तेजस देखील आपला जलवा दाखवत आहेत खेळामधला. पुढचा चेंडू बॅटवर कनेक्ट होऊ शकला होता. निश्चितच चांगला गोलंदाजी इथे पण पाहतोय ती यावेळेस आकाश यांची. षटकातून पाहिले तर एकंदरीत 5 चेंडू संपले गेलेत. विजयासाठी 71 धावा करायच्या सामन्यामध्ये. आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर लागली ती 56 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे या षटकातील. आता अंतिम चेंडू म्हणजे 7 चेंडू बाकी आहे. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक मारताना चित्र शतक जरूर चेंडूवर फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावांचा मनसुबा ठेवलाय आणि 2 धावा पुऱ्या करण्याच्या दृष्टीने धावची स्वरूपात बाद झाले. तर हा पेनल्टी झाली ना, पेनल्टी पकडूनच 71 धावा करायच्यात विजयाकरता. तर इथे फलंदाज तेजस बाद झाले. दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावली आहे आणि सॅक्रिफाईस होता. SP बिलोशी संघ आणि त्याचबरोबर जय हनुमान गांधरे संघ बिना विलंबावून टॉससाठी या. आपली प्लेइंग लिस्ट पाठवून द्या. त्यासोबत रिपोर्टिंग सुद्धा करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती. तर इथे मात्र नक्कीच टॉस बॉक्समध्ये जोडले जात आहेत अक्षय पांडव, ज्यांनी आपण पाहिलं असेल काल अतिशय सुंदर समालोचन ऐकवलं आपल्या प्रेक्षकांना. ती भादवडच्या अतिशय ग्रामीण ओपन टुर्नामेंट्समध्ये. आणि आज ते पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी झालेत आमच्या साथीला. तर इथून जर पाहिलं तर निश्चितच अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतो शिल्लक. टॉसकडे आपण जातोय. बिलोशी आणि त्यांच्या विपक्ष गांधरे अशा 2 टीममध्ये हे नाणेफेक इथे आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत मान्यवर आहेत ज्यांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस होईल. टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे इथे कॉल करेन. हेड इज द कॉल अँड इट्स हेड. धन्यवाद. विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्या. गांधरे संघ नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग पहिल्यांदा फलंदाजी करायची, काय रिझन असेल? 60-65 धावांचा. 60-65 पर्यंत पोहोचायचं आणि फ्री माइंडेड गेम खेळायचं. कसं वाटतं तालुक्याची पहिली 1 लाख रुपयाची स्पर्धा आहे, या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्याबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे. टॉस इथे गमावला SP बिलोशी. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगच केली असती. हो नक्कीच, आम्ही फिल्डिंगच घेणार होतो आणि आम्हाला तसा डिसिजन भेटला आहे. पहिल्यांदा फिल्डिंग हवी होती, म्हणजे अगदी गेम प्लॅन डोक्यामध्ये सेट असेल काय करायचं आहे. साधारण किती धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल? साधारणपणे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा असतील तुला. इथे टॉस झालाय, टॉस जिंकला टीम नवचैतन्य स्पोर्ट्सनं निर्णय घेतलाय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. आपण पाहिलं असेल अगदी 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज मात्र जो मॅच मध्ये खेळाडू होता त्याचा मात्र अडसर दूर केला, कारण यतीश पाटील एक चांगल्यापैकी लयमध्ये होते, प्राप्त करत होते. आणि अशा 20 मात्र महत्वाच्या फलंदाज मात्र इथे बाद करून कुठेतरी नक्कीच ही कोंडी फोडली असं मी म्हणेन, कारण गौरापूर संघाचा मोठा अडथळा त्यांनी हा दूर केला. मग अशीच रोहित यांच्याकडून झेल सोडल्यानंतर त्याचा जीवनाचा लाभ देखील त्यांनी खूप चांगल्यापैकी उठवला आणि सलामीला एक चांगली सुरुवात त्यांनी दिली होती. अगदी 35 धावांचा सुंदर खेळ करत हा खेळाडू मात्र माघारी परतल्यानंतर थोडंसं जो दबाव होता गौरापूर संघावर तो थोडंसं कमी झाला मी म्हणेन, कारण सामन्यात अजूनही चांगली खेळ आपण पाहतोय मैदानात. दोन्ही संघाला संधी आहे या सामन्यातून अजूनही,
कारण बॅटिंग लाईन संपली नाही. निशांतसारखा अगदी युवा खेळाडू देखील एक चांगली फलंदाजी नेहमीच करतो आणि त्यांच्यावर जबाबदारी येते आता यतीश बाद झाल्यानंतरची. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहे आणि 5 चेंडूत अजूनही 14 धावांची गरज आहे. म्हणजे 1-2 मोठे पटके जर आले तर सामन्यातील धावा कव्हर होऊ शकतात. परंतु रोहित यांनी सुरुवात खूप चांगली केली आहे आणि पुढच्या चेंडूवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात चेंडूने मात्र उंची आणि लांबी बघूयात किती होते. तर चेंडू गेला तो षटकार, उत्तुंग षटकार. आणि हीच खरी नजाकत म्हटली होती ती पिंपळा संघ. रंगतता पाहतो कारण एका बाजूला सामना कधी झुकतो इकडच्या बाजूला, कधी पारडं तिकडच्या बाजूला झुकता आणि ते मग अतिशय जबरदस्त ही बेजवानी प्रेक्षक वर्गाला मिळते पहिल्या सामन्यामधून. कारण कोण जिंकले सांगणं कठीण आहे. अशा परिस्थितीत मात्र आपण पाहिलं असेल की पहिल्या चेंडूवर सुरुवात खूप चांगली झाली होती. रोहित यांची विकेट महत्त्वाची घेतल्यानंतर असं वाटलं की दबाव बनवतील, परंतु पुढचा चेंडू शॉर्ट पिच टाकला गेला आणि नौका फलंदाज निशांत यांनी मात्र अगदी अटॅक करताना चेंडू अगदी पाठवणे सीमे पलीकडे षटकार. त्यामुळे लक्ष असेल ते 4 चेंडूमध्ये 8 धावांचं. 4 चेंडू 8 धावा असं हे समीकरणात राहिलेला म्हणजे प्रत्येक चेंडू आता 2-2 धावा करायच्या आहेत. निश्चितच जबरदस्त ही कामगिरी पाहतोय. गौरवपूर संघ देखील सामन्यावर नक्कीच कुरघोडगणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता खऱ्या अर्थाने मात्र अग्निपरीक्षा असेल ती गोलंदाजीची. कारण इथे आपण पाहिलं असेल षटकार आल्यानंतर मानसिक दबाव जो गोलंदाजावर आलाय आणि त्यामुळे बघू कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळतात हे महत्त्वाचं असेल. कारण आपण इथे टेन्शन घेऊन चालत नसतं. या खेळामध्ये आपल्याला प्रत्येक चेंडूवर वेगवेगळे परिणाम करावे लागतात, वेगवेगळ्यापैकी आपल्याला आपले कार्य करावं लागतं. आणि आज बघूयात फलंदाजानंतर सुरुवात खूप चांगली केली आहे निशांतने हा षटकार टोकून. आता 4 चेंडू जे राहिले त्या 4 चेंडूत अजूनही 8 धावांची गरज आहे ती विजयाकरता. पुढचा चेंडू थोडासा स्लोवर ठेवला तर त्यावर फलंदाजाने लगेचच 1 धाव पूर्ण केली आहे. निशांतने आपल्या संघाचं धावसंख्या पुढे सरकवताना निश्चित धावसंख्या पोहोचली ती 64 वर 64. इथून जर पाहिलं तर अजूनही 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू बाकी राहतोय. एक चेंडू एक धाव तेवढीच महत्त्वाची आहे. मगाशी मी उल्लेख केला होता की जेव्हा तुम्ही सिंगल डबल धावा घेतात तर सुरुवातीला तेवढं महत्त्व तुम्हाला वाटत नसतं, पण जेव्हा सामन्याच्या अखेर येते त्यावेळेस मात्र त्या धावांचं महत्त्व खूप मोठं होतं आणि त्यामुळे प्रत्येक धाव या सामन्यातली महत्त्वाची असणार आहे यापुढची देखील. कारण इथून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूत 7 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पुढचा चेंडू आता हवेत राहिला. बघूया शतक चेंडू खाली महत्त्वाचा हा झेल असू शकेल आणि हा महत्त्वाचा झेल टिपताना इथे निखिल पाटील बाद झाल्यात. तर संघाचे मात्र निश्चितच चांगला खेळ करत असताना इथे फटकेबाजी नादात निखिल सुद्धा मागणी परतलेत आणि संघावर थोडंसं दड पण येते. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं असेल मगाशी 2 चुका करून बसले होते, पण आता मात्र गोलंदाजीमध्ये अति चुका सुधारल्यात मी म्हणेन. त्या इथे रोहित यांनी 2 महत्त्वाची विकेट घेऊन थोडीशी परेशानीचा वाढवली ती संघाची पिंपळा संघाची. परत बघूयात नवीन फलंदाज आले ते परेशानी दूर करण्यासाठी परेश. आता 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू स्लोवर चेंडू त्यावर फलंदाज धाव घेताना इथे नक्कीच बाद होतील आणि महत्त्वाचा फलंदाज इथे मात्र निशांत बाद झालेत. कारण टार्गेट त्यांच्याकडून आपल्याला संघाला खूप अपेक्षा होती, चांगल्यापैकी चौकार षटकार ठोकतील. परंतु इथे मात्र नक्कीच आता अंतिम चेंडूकडे बाकी आहे. अंतिम चेंडूवर षटकार कंपल्सरी आता झाला तर सामन्यात पराजयच स्वीकारावा लागेल. म्हणजे 7 धावा करायच्या आहेत आता. त्यासाठी मात्र बघूया पिंपळा संघाला एक तर नशिबाची साथ लाभू शकते का. कारण जर चुकी केली नाही तर नक्कीच इथे सामना जिंकण्याची नामी संधी आहे ती गौरापूर संघाला. कारण 7 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असल्यामुळे
इथे 7 धावा नशिबानेच मिळू शकतील. तर नो बॉल पडला किंवा षटकार आला त्यावर तरच काही घडू शकतं. अन्यथा निश्चितच गौरापूर संघाने जर चुकी केली नाही तर त्यांना विजयाची जास्त खात्री असेल. बघा इथे चुकी करून बसलेत फलंदाज, जिथे धाव घेण्याच्या नादात आपली विकेट महत्वाची गेली आणि परेशानी, आपली संघाची परेशानी वाढवली. जी चांगली सुरुवात करून दिली ती यतीश पाटील यांच्या नक्कीच चांगल्या डावाला आपण पाहिलं असेल. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, 7 धावांची गरज आहे. त्यांची सगळी मेहनत मात्र इथे थोडीशी व्यर्थ गेली असं म्हणता येईल, कारण शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूयात काय घडेल नेमका. अजूनही सामना संपला, कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रेक्षकाला प्रतीक्षा ठेवावी लागेल त्या अंतिम चेंडूची. अंतिम चेंडू गोलंदाज कशाप्रकारे हाताळतात हे महत्त्वाचं राहील. अंतिम चेंडूवर नक्कीच चांगला चेंडू हाताळताना अगदी स्लोवरचा मारा ठेवला, अचूक ठेवलेला चेंडू आणि त्यामुळेच हा संघाला मात्र विजय मिळतोय. तो 6 धावांनी निश्चित सनसनाटी विजय मिळाला. परंतु या सामन्यात अगदी चढ उतार आपण पाहिले असतील. कधी सामना इकडे झुकत होता, कधी सामना तिकडे झुकत होता आणि अखेर मात्र अगदी अंतिम महत्त्वाच्या मात्र एकाहत्तराचा मोठा पाठलाग इथे करत असताना पिंपळा संघाला हार पत्करायला निश्चित त्यांनी खूप चांगला खेळ इथे केला. त्यांचा मी मनापासून